विरोधी पक्ष नेहमीच म्हणायचे लाडक्या बहिणीला पैसे मिळणार नाही अशी एक भूमिका होती, परंतु आपल्या कुठे ध्यानात आलं नाही. आता त्याच लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते सरकार वापस घेत आहे. नेमकं चाललं काय? मतदान तुम्हाला केलं त्यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं कोणत्याही प्रकारचे निकष लावले जाणार नाहीत, लाडक्या बहिणीला आम्ही पैसे देऊ. आता या लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्याच माध्यमातून वापस घेतले जात आहे. नेमकं तुम्हाला जर द्यायचेच नव्हते तर योजना कोणी चालू करायची सांगितली होती? एखाद्या लाडकी बहीण तुमच्याकडे आली होती का की साहेब आम्हाला 1500 रुपये महिना द्या, लाडक्या बहिणीला पैसे द्या, असं कोणी म्हणलं होतं का? स्वतःहून तुम्ही तुमच्या योजना चालू केल्या. जर योजना चालू करायच्या होत्या, जर तुम्हाला ती योजना चालू ठेवायची होती तर मग वापस कशासाठी, हाही मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि नेमकं याच्या संदर्भात आपण थोडक्यात एक नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. लाडक्या बहिणीनो, ज्या पद्धतीने आपली फसवणूक हे सरकार करत आहे, लाडक्या बहिणीला आतापर्यंत 9,000 रुपये दिले, आपण खुश झालो. लाडक्या बहिणीच्या घरच्या मालकाच्या खिशातून कित्येक पैसे काढून घेतले हे आपल्यालाही समजलं नाही. ज्या सोयाबीनला 1500 रुपये 3,000 रुपये 4,000 रुपये अशा पद्धतीचा भाव मिळतो, हे सोयाबीन कदाचित 7,000 रुपये 8,000 रुपये विकलं गेलं असतं तर आपल्याला लाडक्या बहिणीला या पैशाची सुद्धा गरज पडली नसती. परंतु या शेतकऱ्यांचे पैसे आता कुठेतरी दुसऱ्या हाताने घेतले जात आहेत. सोयाबीनचे पैसे 3,000 रुपयांनी सोयाबीन विकले जात आहे. कापूस 5,000 रुपये, ज्या तुरी 10,000 रुपये विकायच्या त्या तुरी आता कुठेतरी 7,000 रुपये 5,000 रुपये अशा पद्धतीने विकल्या जात आहेत. नेमके पैसे कोणाचे घेतले जात आहेत? आणि जर तुम्हाला एवढेच निकष लावायचे होते, नियम लावायचे होते, तर पैसे कशासाठी वाटप केले? लाडक्या बहिणीचं मतदान घ्यायला. लाडक्या बहिणीचं मतदान केल्यानंतर तिची गरज नाही राहिली, आता यूज ऑन थ्रो केला तुम्ही त्या लाडक्या बहिणीचा, अशी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे. लाडक्या बहिणीचा फायदा विधानसभेपूर्वी झाला, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून भरघोस मतदान मिळालं आणि तुम्ही सत्तेत आला. परंतु याच लाडक्या बहिणीचे डोळे पुसायला तुम्हाला आता वेळ नाही. लाडक्या बहिणीचे पैसे तुम्ही वापस घेणार अशा पद्धतीची आता घोषणा करत आहात. त्याची छाननी सुरू झालेली आहे, डॉक्युमेंटची पडताळणी सुरू झालेली आहे. त्यावेळेस का निकष लागले नाही? निकषच जर लावायचे होते तर मग लाडक्या बहिणीला पैसे कशाला दिले? जर आता तुम्हाला पैसे जर वापस घ्यायचे असतील तर त्या बहिणीने जे मतदान तुम्हाला दिलं ते वापस का करत ना? सत्तेहून खाली का येत ना? असाही मोठा प्रश्न आहे. लाडक्या बहिणीचे आसू किंवा पुसण्याकरता तुम्हाला टाईम नाही, लाडक्या बहिणीला पैसे देण्याकरता तुमच्याकडे पैसे नाहीत. पूर्ण महाराष्ट्राची तिजोरी आता खाली झालेली आहे, अशी तुमची आता सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याही पूर्वी विरोधी पक्ष नेहमीच सांगत होतं की ही तुमची लाडकी बहीण योजना चालू ठेवता येणार नाही किंवा ती चालू ठेवणं शक्य होणार नाही. परंतु तुम्ही सांगत होता की आमच्याकडे कितीतरी बजेट आहे, कितीतरी पैसा आम्ही वाटप करू शकतो, आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही पैसे देणारच. तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी जे आहे ते विरोध करत आहात, अशा पद्धतीची भूमिका तुमची होती. आणि या लाडक्या बहिणीचे आता पैसे तुम्हीच बंद करण्याकरता सुरू करण्यात आलेले. ज्या पद्धतीने तुम्ही निकष लावलेले 5 एकराची अट असेल, इन्कम टॅक्स पेअर असतील, त्याचबरोबर निराधार महिला असतील, या महिलेचे पैसे बंद करणार आहात. त्याचबरोबर आता काय निकष लावता? ही लाडकी बहीण योजना किती दिवस चालू ठेवता आणि किती टक्के या महिला चालू राहतात, किती टक्के महिलेला पैसे मिळतात, हाही एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. लाडक्या बहिणींनो, जागृत व्हा. अशा बळीला फसवणुकीला बळी पडू नका. अशा 2,000 रुपये 1,500 रुपयाला आपण बळी पडू नका. लाडक्या बहिणीचे मुलं कित्येक तरी शिक्षणाच्या अभावी घरी आहेत. त्या मुलाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण जर मिळवायचं असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात डोनेशन द्यावं लागते. आणि लाडक्या बहिणीनं या 1500 रुपयाच्या लालचीपोटी आपण आपल्या लेकराची माती करू नका. आपल्याला मागायचं जर असेल तर मुलाला मोफत शिक्षण मागा आणि आपल्या घराला लागेल ते भाव, सोयाबीन असतील, कापूस असतील किंवा इतर पिकं असतील, त्याला चांगल्या पद्धतीचा भाव मागा. हेच आपल्याला कामी येणार आहे. या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये आपल्या कामी येणार नाहीत असं मला तरी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतंय